हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी-एन-एमचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे, तर त्याच्याबद्दल काही इम्पोर्टंट गोष्टी डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, ऑलरेडी जे कॅप राउंड फर्स्टचं शेड्यूल आहे, तर ते आपल्या जी-एन-एमच्या ऑफिशियल वेबसाईटवर सी-ई-टी सेलने टाकलेलं आहे. त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ पण बनवलेला आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला पण असेल. त्यानंतर मी त्या व्हिडिओमध्ये अजून एक इम्पोर्टंट गोष्ट सांगितली होती, जी होती आपल्या मेरिट लिस्टबद्दल, की आपली मेरिट लिस्ट जी आहे, तर त्या 3 लिस्ट आपल्या जी-एन-एमने किंवा सी-ई-टी सेलने जे-एन-एमच्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत आणि भरपूर सर्व विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, की त्या मेरिट लिस्ट ॲक्चुअलमध्ये काय आहेत? भरपूर विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती नाहीये. तर त्यांना त्या जे-एन-एमच्या ज्या मेरिट लिस्ट आहेत, तर त्याच्याबद्दल पण कुठल्याच प्रकारची आयडिया नाहीये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट असणार आहे तुमच्या सर्वांसाठी, ज्यांना जे-एन-एममध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांना बी-एस-सी नर्सिंगमध्ये पण ॲडमिशन घ्यायचं आहे. सेम अशीच प्रोसेस तुम्हाला बी-एस-सी नर्सिंगसाठी पण असणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जे-एन-एम असो किंवा बी-एस-सी नर्सिंग असो, ॲडमिशन प्रोसेस कशी चालते, तर त्याच्याबद्दल एक क्विक रिव्ह्यू तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच समजून येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, ॲडमिशन पोर्टल फॉर ॲन्युअल इयर 2024-25 इथे तुम्हाला दिसत असेल, तर तुम्हाला यायचं आहे आणि याच्यावर जस्ट क्लिक करायचं आहे. ओके. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होईल आणि या इंटरफेसमध्ये तुम्हाला स्क्रोल करून सगळ्यात खाली यायचं. इथं बी-एस-सी नर्सिंग आणि जे-एन-एम तुम्हाला 2 ऑप्शन दिसत असतील. आपल्याला काय करायचं, हे जे जे-एन-एमचं ऑप्शन आहे, तर जे-एन-एमच्या विद्यार्थ्यांसाठी या जे-एन-एमच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके. क्लिक केल्यानंतर ते तुमच्या समोर ह्याच्या 3 इम्पोर्टंट लिस्ट आहे. तर ह्या लिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके. तर सर्वात पहिली कोणती विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट ऑफ नॉट एलिजिबल नॉन सी-ई-टी कॅन्डिडेट फॉर जे-एन-एम. ओके. त्यापूर्वी एक तिथे 4 नंबरची तुम्ही नोटीस बघू शकता, की ऑनलाईन चॉईस फिलिंग आणि प्रेफरन्स फिलिंग फॉर कॅप राउंड 1 म्हणजे कॅप राउंड 1चं जे जे-एन-एमचं शेड्यूल आहे, तर ते आपल्या सी-ई-टी सेलने टाकलेलं आहे. ऑलरेडी आपण हे डिस्कस करून झालेलं आहे आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. ओके. तर आता आपण काय बघणार आहे, ह्या ज्या 3 लिस्ट आहेत, तर या तिन्ही पण लिस्ट आपण डिस्कस करणार आहे आणि ह्या लिस्ट ॲक्चुअलमध्ये काय आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहे. लिस्ट ऑफ नॉन एलिजिबल ऑफ नॉन सी-ई-टी कॅन्डिडेट फॉर जे-एन-एम. ओके. जे विद्यार्थी नॉन सी-ई-टीचे होते. ओके. आता मागच्या वर्षी काय केलं सी-ई-टी सेलने, की जे-एन-एम आणि नंतर परत नोटीस काढली होती, की ज्यांनी सी-ई-टी दिलेली नाहीये, तर ते पण विद्यार्थी जे-एन-एमसाठी अप्लाय करू शकतात. तर अशा विद्यार्थ्यांची लिस्ट आहे, जे विद्यार्थी नॉन सी-ई-टीचे आहेत आणि ते नॉन एलिजिबल पण आहेत. ओके. ही लिस्ट जर आपण ओपन केली, तर इथे तुम्ही बघू शकता. ओके. तर हे 15 जे स्टुडंट आहेत, तर हे 15 स्टुडंट आहेत आणि इथे लिहिलंय, की रिमार्कमधून आले, की ए-एन-एम मार्क्स अनअवेलेबल. ओके. म्हणजे या विद्यार्थ्यांचं ए-एन-एम झालं होतं आणि ए-एन-एम नंतर हे जी-एन-एमसाठी अप्लाय करत होते. तर या 15 विद्यार्थ्यांचं जे आहे मेरिट लिस्टमध्ये नाव आलंय, पण हे कोणते नॉन एलिजिबल कॅन्डिडेट आहेत. तर हे 15 विद्यार्थी कॅप राउंडसाठी अनएलिजिबल आहेत. हे कॅप राउंडसाठी अप्लाय करू शकणार नाही. ओके. नॉन सी-ई-टी ऑब्लिक नॉन एलिजिबल डॉट पी-डी-एफ. ओके. नॉन सी-ई-टी विद्यार्थी आणि नॉन एलिजिबल स्टुडंटचे हे 15 नावं आहेत. तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत, तर ते विद्यार्थी नॉन एलिजिबल आहे मित्रांनो. ते आपल्या सी-ई-टी सेलच्या आपली जी पहिली जे-एन-एमची कॅप राउंड असेल, तर कॅप राउंडसाठी नॉन एलिजिबल हे 15 स्टुडंट आहेत. तर त्यांची ही लिस्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ जे-एन-एम नॉन सी-ई-टी कॅन्डिडेट. ओके. तर आता हे पण आपण ओपन करू आणि बघू. ओके. तर आता याच्यामध्ये काय नॉन सी-ई-टी मुलांची मेरिट लिस्ट आहे. आता मेरिट लिस्ट म्हणजे काय? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी नॉन सी-ई-टीचे रजिस्ट्रेशन केलंय, तर त्या विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. त्यांचा इथे तुम्हाला प्रोव्हिजनल एस-एम-एल दिसेल. एस-एम-एल म्हणजे काय मित्रांनो? एस-एम-एल म्हणजे तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर. ओके. त्यानंतर इथे सी-ई-टी सेलचा तुमचा ऑनलाईन फॉर्म नंबर आहे. त्यानंतर जेंडर आहे. त्यानंतर इथे कॅटेगरी आहे आणि कॅटेगरी समोर सुद्धा एक छोटासा नंबर लिहिला आहे. ओके. इथे एस-सी-1 आहे, एस-सी-2 आहे, एस-सी-3 आहे, ओ-बी-सी-1, ओ-बी-सी-2, ओ-बी-सी-3. तर हे ओ-बी-सी-1, ओ-बी-सी-2 त्यानंतर एस-सी-1, एस-टी-2 असं जर तुम्ही खाली आले, तर इथं ओ-बी-सी 16 दिसेल. अजून खाली जर स्क्रोल केलं, तर ओ-बी-सी 32 पर्यंत तुम्हाला इथे दिसेल. जवळपास 100 विद्यार्थ्यांनी नॉन सी-ई-टीच्या रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर हा आहे तुमचा कॅटेगरी रँक. ओके. इथं ओ-बी-सी 32 दिसतंय, त्यानंतर एस-सी 38 दिसतंय, ओ-बी-सी 31 दिसतंय. हा आहे मित्रांनो तुमचा कॅटेगरी रँक. ओके. त्यानंतर इथे शेवटी जे आहे, तर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ दिसेल आणि ए-एन-एमचे पर्सेंटाइल पण दिसतील. ओके. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ए-एन-एम झालेलं होतं आणि ते विद्यार्थी आता परत ॲप्लाय करत आहेत जे-एन-एमसाठी. ओके. गव्हर्नमेंटसाठी. तर त्या विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. तर याच्यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचे नाव आहे, ज्यांनी नॉन सी-ई-टी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, तर तुम्ही कॅप राउंड 1 साठी अप्लाय करू शकता. तुम्ही कॅप राउंड 1 साठी एलिजिबल आहात. ओके. आणि किती विद्यार्थी मित्रांनो? जवळपास 100 विद्यार्थी याच्यामध्ये आहेत. ओके. आता आपण ही पण लिस्ट कट करू आणि 3rd नंबरची लिस्ट बघू. ती म्हणजे प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ जे-एन-एम एम-एच बी-एस-सी नर्सिंग सी-ई-टी. तर ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग सी-ई-टी दिली, तर त्या विद्यार्थ्यांची काय मित्रांनो ही लिस्ट आहे. ओके. याला पण आता आपण ओपन करू. तर ही लिस्ट आपल्या समोर मित्रांनो ओपन आहे. याच्यामध्ये पण सेम तुम्हाला तोच क्रायटेरिया दिसेल. सर्वात पहिले दिसेल तुम्हाला एस-एम-एल नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. त्यानंतर सी-ई-टी सेलचा ऑनलाईन फॉर्म नंबर दिसेल. त्यानंतर दिसेल तुम्हाला नेम ऑफ द कॅन्डिडेट. त्यानंतर जेंडर. त्यानंतर कॅटेगरी रँक.
ओके. त्यानंतर स्पेसिफिक रिझर्वेशन जर कोणाचं असेल, आता इथं खाली तुम्हाला स्क्रोल करून मी दाखवतो. आपण थोडं खाली जाऊ. अजूनपर्यंत तर कोणाचं आपल्याला दिसत नाहीये. ओके. हे बघा. इथं हे बघा इथं दिलंय, की पी-डब्ल्यू-डी. आता हा जो स्टुडंट आहे ओके. आलोक डोरलीकर, संबोधी आलोक डोरलिक ओके. पी-डब्ल्यू-डी स्टुडंट आहे. असे काही जणांचे स्पेसिफिक रिझर्वेशन असेल, कोणाचं डिफेन्स कोटा असेल, कोणाचं पी-डब्ल्यू-डी असेल, कोणाचं मायनॉरिटी असेल, तर त्या पद्धतीने इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, त्यानंतर सर्वात पहिले इथे तुम्ही बघितलं होतं, की एस-एम-एल नंबर तुम्हाला इथे दिसतोय. त्यानंतर तुमचं नाव दिसतंय. नावानंतर तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक दिसतोय आणि कॅटेगरी रँक नंतर तुम्हाला तुमचे सी-ई-टीमध्ये पडलेले काय दिसतायत तर पर्सेंटाइल दिसतात. इथं फर्स्ट पासून बघू शकता तुम्ही, तर गौरी भाऊसाहेब भालसिंग 99.91 पर्सेंटाइल आहेत. जी-एन-एमसाठी त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. इथे तुम्ही वरती बघू शकता प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ जी-एन-एम ओके. जी-एन-एमसाठी या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन केले. तर ह्या लिस्टमध्ये पण ज्या स्टुडंटचे नाव आहेत, तर ते सर्व विद्यार्थी इलिजिबल आहेत जी-एन-एमसाठी ॲडमिशन घेण्यासाठी आणि कॅप राउंडसाठी इलिजिबल आहेत. आता जस्ट एक कॉम्पिटिशन जर ॲसेस करायचं असेल, तर आपण डायरेक्टली लास्ट पेजवर येऊ आणि लास्ट पेजवर तुम्ही इथे बघू शकता, की किती विद्यार्थ्यांनी केले. जवळपास 2443 स्टुडंट आहेत. 2443 स्टुडंटनी जी-एन-एमसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. फार 0 पर्सेंटाइल पर्यंत पण स्टुडंट आहेत. 1, 2, 3 पर्सेंटाइल पण आहेत स्टुडंटचे. तर जवळपास मित्रांनो इथे 2500 विद्यार्थी आहेत. हे 2443 विद्यार्थी आणि 100 नॉन सी-ई-टी वाले 100 विद्यार्थी म्हणजे जवळपास 2543 स्टुडंट आहेत, जे जी-एन-एमच्या फर्स्ट कॅप राउंडसाठी इलिजिबल असणार आहेत. आणि आपल्याकडे जी-एन-एमच्या आपण टोटल सीट जर बघितल्या, तर आपल्याकडे जवळपास 900 टू 920 ओके. 920 सीट्स आहे. जवळपास 23 कॉलेजेस आय थिंक आहेत ओके. तर कॉम्पिटिशन विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त असणार आहे जी-एन-एमसाठी. तर माझं फक्त एक सजेशन आहे, की ज्या विद्यार्थ्यांना 90+ पर्सेंटाइल आहेत, तर त्यांनी बी-एस-सी नर्सिंगसाठी ट्राय करावं ओके. कारण की तुम्हाला ऑलरेडी पर्सेंटाइल चांगले आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर पर्सनल जर काही प्रॉब्लेम असतील आणि जर तुम्हाला बी-एस-सी नर्सिंग नसेल करायचं, जी-एन-एमच करायचं असेल, सो ती तुमची चॉईस आहे. बट माझं असं पर्सनल एक गाईडन्स आहे या स्टुडंटला ज्यांना 90 पेक्षा जास्त पर्सेंटाइल आहेत किंवा ज्यांना 85 पर्सेंटाइल थोडे चांगले पर्सेंटाइल आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी जी-एन-एमकडे वळण्यापेक्षा बी-एस-सी नर्सिंगकडे वळा. कारण की बी-एस-सी नर्सिंग हा तुम्हाला 4 वर्षांचा डिग्री कोर्स आहे. जी-एन-एम हा तुमचा डिप्लोमा कोर्स आहे ओके. त्यानंतर जी-एन-एम करून पण तुम्ही पुढे 2 वर्षाचं पी-बी करू शकता. बट त्यासाठी तुम्हाला डिग्रीसाठी तुम्हाला 5 इयर जातील जर तुम्ही जी-एन-एम थ्रू जात असाल तर. आणि जर तुम्ही डायरेक्टली बी-एस-सी नर्सिंगमध्ये जर एंटर जर केलं, तर तुमच्या 4 वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये डिग्री येईल आणि तुम्ही ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, तर त्या देण्यासाठी डायरेक्टली इलिजिबल असाल. फॉर एक्झाम्पल DHS आहे, त्यानंतर DMAR आहे, CHO आहे, त्यानंतर नॉर्सेट आहे. भरपूर सगळ्या स्टेट लेव्हल आणि आपल्या सेंट्रल लेव्हलचे एक्झाम्स आहेत, ज्यानंतर तुम्ही बी-एस-सी नर्सिंग नंतर डायरेक्टली इलिजिबल असू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी आय होप बी-एस-सी नर्सिंगसाठी अप्लाय केलं पाहिजे. तर ही तिसरी मेरिट लिस्ट होती. ओके. तर अशा पद्धतीने आपण 3 लिस्ट बघितल्या. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक इम्पोर्टंट नोटीस तुमच्या सर्वांसाठी रिगार्डिंग टू पेड काउन्सिलिंग. ओके. मी व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलंय, बट एक प्रॉपर पद्धतीने परत तुम्हाला एक्सप्लेन करतो, की कशा पद्धतीने तुम्हाला बॅचमध्ये एंटर करायचंय, कोणते बेनिफिट्स तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एंटर केल्याने मिळणार आहे आणि या पेड काउन्सिलिंगची फीस किती राहणार आहे. तर ऑलरेडी तुम्ही सर्व व्हिडिओ जर बघितले असेल, तर तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो, आपली फक्त ₹499 फर्स्ट डे पासून फीज आहे. आपण कुठल्याही प्रकारची फीज जास्त विद्यार्थ्यांकडून घेत नाहीये ओके. तर पूर्ण काउन्सिलिंग सपोर्ट तुम्हाला फक्त नॉट ओन्ली तुम्हाला कॉलेज लिस्ट मिळणार असं नाहीये, तर तुम्हाला कॉलेज लिस्ट पण मिळणार, बेटरमेंट चॉईस फिलिंग, त्यानंतर सर्व राऊंडच्या चॉईस फिलिंग असतील, त्यानंतर बेटरमेंट असेल, रिटेन्शन प्रोसेस असेल, ऍडमिशन बद्दल पूर्ण गायडन्स असेल, त्यानंतर कंप्लीट सपोर्ट टिल द फायनल ऍडमिशन, संपूर्ण सपोर्ट तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅच मधून मिळणार आहे. तर मित्रांनो मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर चॉईस फिलिंग ऍट ऍडमिशन काउन्सिलिंग. कन्फ्युज अबाउट विच कॉलेज टू चूज, कोणतं कॉलेज तुम्हाला टाकायचे कॅप राउंड मध्ये समजत नाहीये, वॉन्ट टू सिक्युअर अ बेटर अलॉटमेंट टू अवॉइड अ सीट कॅन्सलेशन, तर या दोन्ही पण गोष्टीसाठी तुम्हाला आपली जी मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चरची काउन्सिलिंग सर्व्हिस आहे, तर ती खूप हेल्पफुल ठरणार आहे. वी हेल्प यू विथ, आता कोणत्या हेल्प तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस मधून मिळतात मित्रांनो. सिस्टमिक चॉईस फिलिंग अँड प्रेफरन्स फिलिंग, तर तुम्हाला चॉईस फिलिंग आणि प्रेफरन्स फिलिंग साठी एक बेटर पद्धतीने तुम्हाला कॉलेजची लिस्ट मित्रांनो बनून मिळेल. त्यानंतर एक्सपर्ट काउन्सिलिंग फॉर कॉलेज सिलेक्शन, कॉलेज सिलेक्शन साठी तुम्हाला काउन्सिलिंग केलं जाईल, त्या कॉलेजबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर गायडन्स फॉर रिटेन्शन अँड बेटरमेंट प्रोसेस, जी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे ओके. एका राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलंय, कॉलेज आवडत नाहीये, नेक्स्ट राऊंड साठी ट्राय करायचंय, कोणत्या कॉलेजमध्ये ट्राय केलं पाहिजे, त्यानंतर बेटरमेंट काय आहे, रिटेन्शन काय आहे, याच्याविषयी तुम्हाला गायडन्स कुठेच मिळणार नाही. हा गायडन्स तुम्हाला फक्त ₹499 मध्ये आपल्या काउन्सिलिंग पेड काउन्सिलिंग सर्व्हिस मध्ये मिळणार आहे. त्यानंतर कम्प्लीट सपोर्ट टिल फायनल ऍडमिशन, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तुमचं फायनल ऍडमिशन लेटर येत नाही, तोपर्यंत तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅच मधून पूर्ण सपोर्ट मिळणार आहे. डोंट टेक रिस्क इन युअर करिअर, प्लॅन इट विथ एक्सपर्ट लाईक मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर मित्रांनो काय करायचंय,
कॉन्टॅक्ट करायचं. तर चला बघूया आपली नेक्स्ट नोटीस काय आहे आणि नोटीसमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. परत एकदा आपण होम पेजवर येऊ आणि इथे तुम्हाला मी सांगतोय. ओके, लिस्ट ऑफ नॉन इलिजिबल नॉन सीटी. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी एएनएमच्या बेसिसवर रजिस्ट्रेशन केलं होतं बट जे इलिजिबल नाहीयेत, तर असे विद्यार्थी इथे 15 विद्यार्थ्यांचे नाव आहेत. ही म्हणजे ही लिस्ट नंबर इथे जे 3 आकडा दिसतोय, तर 3 आकड्यासमोरची लिस्ट नंबर ती आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ जीएनएम नॉन सीटी कॅन्डिडेट ज्यांनी एएनएमच्या बेसिसवर केलं होतं, तर असे 100 स्टुडंट आहेत जे इलिजिबल आहेत आणि ज्यांनी सीईटीच्या बेसिसवर रजिस्ट्रेशन केले, तर असे किती 2443. ओके, 2443 प्लस हे 100 म्हणजे 2543 विद्यार्थी आहेत जे जीएनएमच्या फर्स्ट कॅप राऊंडसाठी इलिजिबल आहेत. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांचे नाव या लिस्टमध्ये आहेत, पहिल्या 2 लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहेत, तर ते विद्यार्थी कॅप राऊंड फर्स्टसाठी चॉईस फिलिंग करू शकतात. आणि चॉईस फिलिंग कधी करायची आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली. स्टील परत एकदा मी थोडक्यामध्ये हे सर्व तुम्हाला एक्सप्लेन करतो. ही ती नोटीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1 बद्दलचं सर्व शेड्यूल इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे 2/8 तारखेला. आता आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे, डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स आज येणार आहे. त्यानंतर चॉईस फिलिंग तुम्हाला 4/8 पासून तर 6/8 पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. आणि आता चॉईस फिलिंग कोणते विद्यार्थी करतील, जर ज्या विद्यार्थ्यांचे नाव तुमच्या मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत, जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. ओके, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर इलिजिबल स्टुडंट आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड 2443 वाली लिस्ट आणि 100 वाली लिस्ट. तर ज्या विद्यार्थ्यांचे त्याच्यामध्ये नाव आहे तर ते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात. चॉईस फिलिंग 4 तारखेपासून स्टार्ट होणार आहे 6 तारखेपर्यंत. 7 तारखेला तुम्हाला तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज अलॉट झालं, तर त्याची लिस्ट तुम्हाला आपल्या सीईटी सेलच्या ह्याच वेबसाईटवर बघायला मिळेल. ह्याच नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला नोटीस बघायला मिळेल तुमच्या सिलेक्शन लिस्टची आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेजला जॉईनिंग करायचं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला आता जीएनएमची जी ऍडमिशन प्रोसेस आहे तर ती एकदा चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड झाली असेल. स्टील तुम्हाला काही जर डाऊट जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की ऍडमिशन प्रोसेस थोडी गुंतागुंतीची वाटते आणि त्यांना आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करायचं असेल तर त्यांनी आजच आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करा. तुमच्याकडे फक्त 3च दिवस आहेत, कारण की 4थ्या दिवशीपासून तुमचे डायरेक्टली राऊंड्स चालू होत आहेत. ओके, तर 3 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे आहे. या 3 दिवसामध्ये जे विद्यार्थी बॅचमध्ये एंटर करतील तर त्यांचा 101% फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आता जीएनएम ऍडमिशन कसं चालणार आहे याची थोडक्यात माहिती समजली असेल आणि माहिती आवडली असेल. तर व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, स्टुडंटपर्यंत ज्यांना बीएससी आणि नर्सिंगमध्ये बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके, तर आणि आपल्या चॅनलला मित्रांनो आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या थ्रू करत आहोत. ओके फ्रेंड्स, सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट ऍडमिशन प्रोसेस इन जीएनएम अँड बीएससी नर्सिंग. बोथ विश यू ऑल द बेस्ट अगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.